नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर रोस्ट स्वीट कॉर्न सलाड ही सोपी रेसिपी शेअर करणार आहे. ज्यासाठी साहित्य पण एकदम इझिली अवेलेबल असंच आहे. पहिला आपण मक्का मी तो सोलून घेतला आणि त्याला मी तेल लावते. म्हणजे ते आपण रोस्ट करताना ते छान रोस्ट केलं जाईल, आणखीन ती टेस्ट पण बदलते. इथे मी तेल ब्रश करते त्या कॉर्नवर आणि आपण डायरेक्ट चुलीवर, माझ्याकडे ती जाळी दिसते तुम्हाला, त्याच्यावर छान रोस्ट होते. तर आता मक्याचं सीझन आहे, एवढे मक्के दिसतात ना बाजारात की मग एक काहीतरी वेगळं काहीतरी ट्राय करायचं. सूप झालं, काय काय मी केलं मक्याचं. तर आता हे रोस्ट कॉर्नचं मी सलाड करते. एकदम हेल्दी आहे, केव्हाही तुम्ही खाऊ शकतात आणि टेस्टीसुद्धा आहे. तर ते पाहू शकता तिकडे छान रोस्ट झाले. इथे मी सुरीने काढते, ते तुम्ही हाताने पण काढू शकतात. पटापट निघते हे असं. तिकडे बाकीची मी तयारी करून ठेवलेली आहे. कॅप्सिकम, टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची. आता याचं रोस्ट केलेलं मी जे काढलं आहे मका, मी एक कॉर्नचं केलं म्हणजे दोघांना तरी आरामात खाता येते. आता हा रोस्ट केलेला मक्का, त्याच्यामध्ये मी आता या बाकीच्या गोष्टी घालते. तुम्ही हे साधं शिजवून पण घालू शकतात, पण रोस्ट केलेल्या मक्याची टेस्टच काहीतरी वेगळी लागते. तिकडे बारीक कॅप्सिकम, टोमॅटो, कांदा, नंतर मी इथे मीठ घातलं आहे. माप मी लिहून इथे थोडंसं पिठी साखर घातलं आहे. बारीक चिरलेला मिरची घातली, हिरवी मिरची, आणि एक छोटंसं आलं मी घातलं, ते पण ऑप्शनल आहे. आणि येस, लिंबू पिळून घेतले. खूप खूप यम्मी लागते. मी नक्की ट्राय करा, हे तुम्हाला आवडेल हे स्वीट कॉर्न, रोस्टेड स्वीट कॉर्नचा सलाड. आणि हो, इकडे मी आता गार्निशसाठी मी कोथिंबीर घातलेली आहे, पण यू कॅन स्किप दॅट. किती कलरफुल आणि छान दिसते ना. यम्मी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.